2026 नुकतंच सुरू झालं आहे. आज 2026मधली सर्वात पहिली कविता तुमच्यासाठी सादर करते आहे. याची एक पार्श्वभूमी अशी द्यावीशी वाटते की मोबाईल उघडला किंवा कुठेही इतरत्र सोशल मीडियावरती बघितलं तर प्रचंड प्रमाणात माहितीचा भडीमार आपल्यावर होतो आहे. फक्त माहितीच नाही तर बऱ्याचशा गोष्टींचा अतिरेक आपल्या जीवनात होत चालला आहे आणि त्या अतिरेकाने मन सैरभैर झालं आहे आणि मनाला कळत नाही आहे की नक्की काय करायचं आहे. तर त्याचाच एक शोध घेणारी अशी ही कविता सुचली आहे, ती तुमच्यासाठी सादर करते आहे. सुन्न मन. अतिरेक अतिरेक अतिरेक, अनावश्यक माहितीचा अतिरेक, खोट्या ज्ञानाचा अतिरेक, सहज मिळणाऱ्या पैशांचा अतिरेक, स्वार्थी लोभाचा अतिरेक, अगणित लालसेचा अतिरेक, फुटकळ प्रलोभनांचा अतिरेक, भांबावून टाकणाऱ्या गोंधळाचा अतिरेक, या ना त्या अशा अनेक प्रश्नांचा अतिरेक. मनात झालाय फक्त आणि फक्त विचारांचा अतिरेक. आणि या अतिरेकाने सुन्न झालंय मन. विसरून गेलंय नक्की काय करायचंय, किती मिळवायचंय, कसं मिळवायचंय, कशासाठी मिळवायचंय, कुणासाठी मिळवायचंय आणि खरंच मिळवायचंय. या पुरत्या गोंधळाने शून्य झालंय मन. आणि या शून्यानेच मग सुरू केला शोध पुढच्या वाटचालीचा. शोध योग्य दिशेचा, शोध खऱ्या प्रेमाचा, शोध प्रामाणिक गुरूचा, शोध अंतर्मनातील ज्ञानाचा, शोध निर्मळ पैशांचा, शोध मोजक्याच गरजांचा, शोध आपल्या माणसांचा, शोध योग्य ठिकाणी थांबण्याचा, शोध मन शांत करणाऱ्या उत्तरांचा. आणि या शोधानेच आता प्रसन्न झाले आहे मन. आणि या शोधानेच आता प्रसन्न झाले आहे हे मन.